तुम्ही कशाला सॉरी बोलताय? मी तुला वेळ देऊ शकत नाही म्हणून घरातल्या कामात तू तुझा मान रमवलंयस. दिसतंय ते मला. इथे आल्यापासून सुद्धा आपल्याला कुठे जायला मिळालं नाही. आणि आता डॅडचे हेल्थ इश्यूज असल्यामुळे मला बिझनेसकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. मला फक्त एवढंच वाटतं की या सगळ्यात ॲटलिस्ट तुला तुझी बॅडमिंटनची प्रॅक्टिस करता आली असती तर तुझं मन रमलं असतं. सर मी काय म्हणते, तुमचा जो बॅडमिंटनचा क्लब आहे ना, तिथे उद्या जाऊन माझं नाव नोंदवूयात. हो यू आर राईट. आता नॅशनल चॅम्पियनशिप पण येणार आहे आणि त्यासाठी तुला प्रॅक्टिसची गरज पण पडणार आहे. पण मी काय बोलतोय, उद्या मला जमणार नाही. उद्या एक खूप इम्पॉर्टंट क्लायंट मीटिंग आहे माझी आणि एक खूप इम्पॉर्टंट बिझनेस डील मला फायनलाइज करायची आहे. आपण परवा जाऊयात का प्लीज? बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि तशी बाबांची तब्येत आपल्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम आधी आवरा, मग आपण जाऊ. तुम्ही आधी कामात लक्ष द्या. हो, पण मला तुला परत बॅडमिंटन खेळताना बघायचं. मधल्या काळात एवढं सगळं घडलं की तुला रॅकेट हातात धरताच आलं नाही. सराव चालायचंच. काय संसार म्हटल्यानंतर काही गोष्टी मागे पडतात. तुम्हाला माहितीये, आई डान्स करायची. आई? हो, आणि हे आम्हाला देखील माहित नव्हतं. ओवीने सांगितलं, म्हणजे ओवीला मावशीने सांगितलं. म्हणजे बघा ना, आईने संसारात स्वतःला एवढं गुंतवून घेतलं की तिला त्यापुढे डान्सचं काही महत्त्वच राहिलं नाही. हो, पण माझ्यासाठी तुझं बॅडमिंटन खेळणं महत्त्वाचं आहे आणि या संसारामुळे मी ते मागे पडू देणार नाही. सर, पण मी घरातलं सगळं सांभाळून बॅडमिंटनचा सराव नक्की करेन. तुम्ही बघा. म्हणून मी बोलतो, आय एम लकी की निशी माझी बायको आहे. दादा 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 मी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलोय. म्हणजे ह्या आशेने की तुम्ही नकार देणार नाही. मला म्हणजे बोलण्याची हिंमतच होत नव्हती, म्हणून मी बंधूला सोबत घेऊन आलो. हो भाऊजी, आता तुम्ही पुढे बोलात की मी बोलू? भाऊजी काय झाला? अहो वहिनी, काळजी करू नका. लालीताईसारखे भाऊजी काय प्रॉपर्टी मागू गेले ना यार. पण महत्वाचा. हा बोला बोला भाऊजी. काय झालं श्रीकांतराव? बोला ना. माझ्याच्यान जेवढं झेपेल तेवढं मी नक्कीच करेन. काय अडचण नाही ना? बघा दादा, म्हणजे तुम्ही करण्यासारखे उदार आहात हो दादा. काही मागण्याच्या आधीच तुम्ही होकार दिलात. अहो श्रीकांतराव, याचं कारण तुमच्यावरती पूर्ण विश्वास हा माझा. संकोच करू नका, बोला. कळला माका, कळला. तुमच्याने काय होणार नाही. हा मीच करते. ओय, नारळ घरात? हो आहे. जरा घेऊन येतच. नारळ कशाला? नाही नाही, नारळ कळात कळात, सगळा कळात. हा देवा नारळ दे तिथे. चला चला करा, उशीर करू नका. काही नाही. असं की असं. असं असं असं. दादा हात पुढे करा. वहिनी या ना. हा वहिनी, येवा येवा येवा. भाऊजी पण नारळ. वहिनी, आता मानपान करायचा तर श्रीफळ तर द्यावंच लागणार ना. घ्या ना, घ्या. वहिनी, दादा, मी माझ्या श्रीनूसाठी ओवीचा हात मागायला आलोय. श्रीनू ओवीवर प्रेम करतो, ओवी श्रीनूवर प्रेम करते.
आणि दायचीने हे तेव्हाच ओळखलं होतं, तेव्हा उमा वहिनींकडे दायचीने ओवीचा आणि श्रीनूच्या लग्नाचा विषय काढला होता. अगो आज माझी खात्री पटली हा. शिनूसाठी जर कोणी चांगला जोडीदार असत ना तर ता ओवीच असा. तुम्ही ओवीला मुलगी मानता म्हणून मी श्रीनूसाठी ओवीचा हात मागायला आलोय. मी तसंही कधी आईच्या शब्दाबाहेर नव्हतोच. ओवी, पण पण लालिताई, त्या नाही तयार व्हायच्या. हां, लालीचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी लालीला समजावून सांगेन. मला फक्त तुमच्या दोघांचा होकार महत्वाचा आहे. मला म्हणजे तुम्ही ओवीसाठी श्रीनूचं स्थळ आणलंय हे मला मान्य आहे. ओवी खुश ना?